नमस्कार मंडळी, प्रचिती की चमत्कार या नवीन भागात आपलं स्वागत आहे। मंडळी, वारी हा फक्त प्रवास नाही तर श्रद्धेचा एक महासागर आहे। लाखो वारकरी भक्तीने पावन झालेल्या या मार्गावरती काही अनुभव असे घडतात की जे शब्दांच्या पलीकडे असतात। जिथे प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेले असते तिथे लाखो वारकरी एकाच नादात हरवून जातात। तिथे ज्ञानोबा तुकारामचे जयघोष आकाशात दुमदुमतो। ते आहे पंढरीची पवित्र वारी। चला जाणून घेऊया प्रचिती की चमत्कार वारी पंढरीची। जय हरी विठ्ठल। आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तेहा देवाचे देव काय कळे काळाचा भेव। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांचा हा पालखी सोहळा आज ज्ञानोबारायांचा आज हा मुक्काम करत ज्ञानोबारायांचा आज हा पहिला मुक्काम भवानीपेठ मध्ये व श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा दुसरा मुक्काम भवानीपेठ मध्ये इथं हा झालेला आहे। आणि हरिभक्त परायण गुरुवर्य भागवत महाराज बोळेगावकर या दिंडींचा व हरिभक्त परायण आमचे महाराज असतील दोन्ही दिंडीचा मुक्काम गेले 62 वर्ष झाले मुक्काम करत आपण हा इथं कात्रजला आलेलो आहोत। श्री माऊली ग्रुप हे अतिशय आम्हाला इथं सहकार्य करतात। गेले 62 वर्षाची परंपरा आहे। त्यांनी तन मन धनाने इथं आपल्याला सहकार्य करतात आणि हेच आपण मुक्काम करत आता आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आपण त्या पंढरपूरकडे जातो। आणि त्या पंढरपूरकडे जात असताना सर्व भाई भक्त विठ्ठल वारकरी हे कसं जातात असतात तर विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल म्हणून त्या पांडुरंगाला आपण भेटण्याकरता सर्व संत मंडळी जसं जसं आपल्याला वेळ भेटेल आपण तसं आपण जात आहोत। म्हणून श्रीभक्तपरायांची मंडळी महाराज क्षीरसागर अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वचालक भगवंताच्या असीम कृपेनं जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री क्षेत्र चौका येथून अलंकापूर इथे पंढरपूर पायी दिंडी सोहळा महावैष्णव माऊलीच्या पालखी बरोबर आज झाली 16 वर्ष आम्ही सतत चालतोय। या वारीमध्ये किमान 200 ते 300 लोक आमच्या बरोबर असतात आणि आमचा दुसरा मुक्काम या पुण्यनगरीमध्ये आमच्या या माऊली ग्रुपकडे असतो। रात्रंदिवस माऊली ग्रुप आमच्या सेवेमध्ये हजर असतात आणि ते पण राजाभाऊ कदम किंवा ज्ञानोबा माऊली आणखी या ठिकाणची मंडळी या ठिकाणी कीर्तन सेवा करून आमच्याकडून रात्रंदिवस सेवा करून या ठिकाणी मोठ्या आदरानं संत पूजा सेवन अन्नभोजन दान आरोग्य शिबिर नेत्र शिबिर या सर्वांची व्यवस्था या माऊली ग्रुपनं आमच्या वारकऱ्यासाठी केलेले आहेत। आणि याचं काय भगवंताकडे यांचं देणं असेल परंतु आम्हाला या ठिकाणी सुंदरसा निवारा दिलेला आहे। कशाची कमी पडू देत नाही भगवंत त्यांचं कुटुंब निरोगी ठेवेल। आणि मला ज्या या चॅनलवर बोलण्याची परवानगी दिली या चॅनलला मी लाख धन्यवाद देतो। मला चान्स दिल्याबद्दल या टीव्ही चॅनलचा मी आभारी आहे। धन्यवाद। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री आषाढी वारी महावारी आषाढी महावारीच्या निमित्तानं श्री ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आम्ही चालत या पुण्यनगरीमध्ये या पालखी सोहळ्यासोबत या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी या माऊली गार्डन मध्ये आमचा या ठिकाणी मुक्काम आहे। इथून पुढे भगवंताच्या नामचिंतनामध्ये संत महात्म्याच्या संगतीमध्ये आणि इथून चालत होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी
असं चालत चालत भगवत नामाचा उच्चार करीत संत महात्म्याच्या संगतीने संताची संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पंथे या मार्गाने आम्ही चालत चालत पंढरपूरला भगवान पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत। संत महात्म्याच्या संगतीमध्ये पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी आम्ही जात आहोत। तरी पांडुरंगाचं दर्शन घेतलं तुका म्हणे एक वेळ जाय पंढरी तयाचे घरी ये म्हणे भगवंताच्या दर्शनानं पवित्र चंद्रभागेच्या स्नानानं पंढरीकरायाच्या दर्शनाने नगर प्रदक्षिणा या महाआषाढी वारीमध्ये झाल्यानंतर आमच्या अंतःकरणाला समाधान मिळते, शांती लाभते, म्हणून हा वारीचा प्रयास। कृष्ण हरी, माझं नाव ज्ञानोबा बिरादार, माऊली ग्रुपचे आम्ही सगळे सभासद। या माऊली ग्रुपच्या वतीनं आम्ही जवळजवळ आज 24वा वर्ष आहे। जवळजवळ आमच्या या माऊली ग्रुपच्या मुक्कामी दोन्ही दिंडीचे जवळजवळ 500 ते 600च्या पुढे लोक असतात आणि आम्हाला जेवढे जास्त लोक आले तेवढा आनंद वाटतो। सगळ्याची आम्ही सेवा करत असतो, काही कमी पडून देत नाही वारकऱ्यांना, सगळे मनोभावे सेवा करत असतो आणि आम्हाला असं होतं की वारकऱ्यांची सेवा अजून किती करावं, अजून जास्त वारकरी यावं अशा भावनेने आपण या ठिकाणी सेवा करत आहोत। गेली 24 वर्षाची परंपरा आम्ही चालवत आहोत। अतिशय संतांची सेवा केली म्हणजे जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडतंय, काहीतरी चांगले विचार येतात, डोक्यातले जे चुकीचे आहेत ते निघून जातात आणि चांगले विचारून चांगल्या मार्गाला लागायचा प्रयत्न आपण या माऊली ग्रुपच्या वतीनं करत असतो आणि त्याचा आम्हाला भरपूर लाभही झालेला आहे। आणि हा माऊली ग्रुप रोजच्या रोज मोठा या संतांच्या आशीर्वादानं परमादरणीय सद्गुरू वैकुंठवासी भागवत महाराज बोळेगावकर असतील, परमादरणीय गोरखगिरी महाराज असतील, परमादरणीय क्षीरसागर महाराज हे असतील, आता भागवत महाराजांचे नातू धरण महाराज हे पुढे दिंडी चालवत आहेत। यांच्या सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि यांच्या चरणी आम्ही मतमस्तू एवढीच मागतो की आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या चरणाशी लागलो या भावनेने आपण सेवा करत असतो। ग्रुप चांगला आहे, अनेक वेळा आपण या वारकऱ्यांना सहकार्य करत असतो, हीच या पांडुरंगाची प्रार्थना। माझं नाव प्रकाश मारुती वाघमारे, तालुका भालकी, जिल्हा बिदर, कोरू। मी या सेवेमध्ये आमचे गुरुरोय भागवत महाराज बोळेगावकर 1974 पासून मी या सेवेमध्ये आहे आणि ह्या सेवेमध्ये असताना हे सेवा करत असताना आमच्या दिंडीचा जो मान आहे, पहिला मान इनामदार वाड्यामध्ये कीर्तनाचा मान आमच्या दिंडीला आहे, भागवत महाराज बोळेगावकर। म्हणून आपण त्या दिंडीच्या सेवेमध्ये लाभलो। हे सेवा करणे हे मानवाचा धर्म आहे। हे संतांची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे किंवा पंढरपूर किंवा पायी वारी हे करण्यापेक्षा आलेल्या वारकऱ्याची सेवा करणं हे मला अतिशय उचित वाटतं आणि तसं मी बरेचदा म्हणजे सामाजिक कामामध्ये पण मी खूप रमलेला माणूस आहे। या सेवेमध्ये मला 52 वर्षे झाला माझा हँडविल असेल तिथं आणि डॉक्टर बाबा आढाव बरोबर 40 वर्षे मी काम केले, अनेक वेळा तुरुंगात गेले। हे दोन्ही गोष्टी म्हणजे या माणसाच्या जन्माला आल्यावर करावं असं वाटतं, म्हणून मी वारकरी सेवा आणि समाजसेवा करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। असंच ही सेवा घडो, हो, हीच परमेश्वराची प्रार्थना। रामकृष्ण हरी, माझं नाव तुकाराम निवृत्ती बिरादार, मुक्काम कोरूर, तालुका भालकी, जिल्हा बिदर। गोळेगावकरांची दिंडी भालकी तालुक्यामध्ये येते। वास्तविक 78 साली मी लहान असताना महाराजांच्या सेवेमध्ये रुजू झालो। तसंच त्यांच्याबरोबर पालखी सोहळ्यामध्ये देहूला आलो, देहू आळंदी करून पुण्यात स्थायिक झालो आणि आज जवळजवळ 35 वर्षापासून महाराजांच्या वारीमध्ये सामील आहे। हे कार्य करत असताना असं काही गोष्टी आम्हाला आठवणीत आल्या की महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार, आंध्रा, तेलंगणा या भागामध्ये आमचे कार्यक्रम होतात, पण त्या परिसरातले राजकीय कर्ते आर्थिक मदतीसाठी कुठलीही आम्हाला सहकार्य करत नाहीत। अनेक वेळा मागणी करून सुद्धा आम्हाला कुठलीही पूर्तता चांगल्या प्रकारे झालेली नाही। सहजरित्या काहीतरी एक दक्षिणा दिली म्हणून 5,000 2,000 अशी देऊन आमची हे करतात,
बोलवून करतात. पण कार्यक्रम खूप मोठा करण्यासाठी पंढरपुरामध्ये वेगवेगळे 15 गुंठे जागा आहे, बांधकाम करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत आहे. महाराष्ट्राला आम्ही काही मागणी करू शकत नाही, कारण का आमचा भाग कर्नाटकमध्ये येतो आणि आमचे भक्त त्या 4 राज्यामध्ये आहेत, आंध्र, तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटक. वारकरी भाग जो आहे ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भाग असल्यामुळं आर्थिक मदत वारकऱ्याकडून कुठलीच होऊ शकत नाही. त्यांना आमच्याच अनेक सोयीनुसार इथपर्यंत आम्हाला आणावं लागतं. तर पंढरपुरामध्ये त्यांना 5 दिवस आम्ही अन्नदानाची, राहण्याची सगळी सोय करावं लागतं, घेऊन जाण्याची, येण्याची सुद्धा करावं लागतं. तेव्हा आमचे ग्रामीण भागातले वारकरी या आमच्या दिंडीमध्ये 500 वारकरी सामील होतात. त्यांच्या राहण्यासाठी पंढरपुरामध्ये आम्हाला मठाचं बांधकाम चालू आहे. त्यासाठी कुठलीही मदत आम्हाला त्या भागातून मिळत नाही. त्या निमित्तानं या वारकरी संप्रदायाच्या नात्यानं ज्ञानोबा तुकोबाराचे पाईक म्हणून, पांडुरंगाचे सेवक म्हणून सनी आम्हाला अशी विनंती करायची आहे की महाराष्ट्र सरकारला, की कर्नाटक सरकारला कुठल्याही पद्धतीनं मदत करता येईल अशी विनंती, कुठला तरी मार्ग आम्हाला दाखवून द्या, की जेणेकरून आमच्या तालुक्याचे आमदार, खासदार यांना आम्ही त्यांना फॉलोअप करून त्या माध्यमातून आम्ही काहीतरी त्यांच्याकडून सहकार्य मिळू शकतो, ही आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. अखंड भारतामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या माऊलींची पालखी चालू केली आणि तुकाराम बाबांची, तुकाराम महाराजांची नारायण महाराजांनी चालू केली, अशी अखंड परंपरा वारकरी संप्रदायाला लाभलेले आणि आमच्या माऊली गार्डन या ठिकाणी मला वाटतं 3रं वर्ष आहे ना आपलं, वर्ष हे पूर्ण माऊली ग्रुप साठी एकदा टाळ्या वाजवा. नामूल्य एकाचा कोणाचा भाव नाही, आपल्या अख्ख्या ग्रुपचा भाव या उद्देशाने बोलतोय. हा माऊली ग्रुप नसता मला भेटला, माझी कोर्टामध्ये तारीख होती आणि आपले वाघमारे काका आणि अजून कोण आलं माझ्याकडे, माऊली, हे दोघं आले आणि त्या शाळेचं काम चालू झालं होतं. म्हणजे राजा भाऊ असं आहे आणि माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून नवीनच वास्तू उभी झाली होती. मी म्हणलं अरे माऊलींचं येत आहे आपल्याकडे, तुकाराम महाराजांची 9 नंबर दिंडीमध्ये असणारी माग हा मान आम्हाला मिळतोय. ह्या परिसरात, कात्रजच्या परिसरामध्ये मिळणारा हा मान माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरंच मोठं आहे. आणि हे वाढवणाऱ्यांनी माऊली नाव ठेवलंय, माऊली गार्डन ठेवलंय, सगळं नाशिवंत आहे आपलं शरीर बी, आपले सगळं वास. मी एवढा साधू संत नाहीये की बोलायला वाङ्मयातून बोलेल किंवा कवीतून बोलेल, पण एक मानव सेवा म्हणून इतका आनंद झाला मला माऊली हा ग्रुप भेटल्यानंतर. माझ्याकडून ते 1 रुपया सुद्धा घेत नाही बरं का. मी त्यांना म्हणतो पैसे घ्या माझ्याकडून ते पैसे 1 रुपया सुद्धा घेत नाही. मी त्यांना 10 वेळा म्हणलं बाबा माझ्याकडून थोडं तरी अन्नदानासाठी पैसे घ्या. ही शेवटी ग्रुप छोटा नाहीये, तो खूप मोठा ग्रुप आहे, सगळा मार्केटची लोक आहेत, मोठी लोक आहेत ते सगळी, पण आम्हालाही त्याचा आनंद मिळेल. आणि आता आपण वारकरी संप्रदायाचे लोक आहोत. माझे वडील माळकरी, माझी बायको माळकरी, पण मी भगवंताच्या कृपेने अजून मी माळकरी नाहीये, पण परमेश्वराला राजकीय क्षेत्रात. पण या ठिकाणी मनापासून सांगतो, भागवत 3 वर्ष झालेला आहे, रामकथा 3 वर्ष झालेली, भगवंतानी करून घेतलेली. याच माऊली गार्डन मध्ये 11 वर्ष सामुदायिक लग्न सोहळा झालेला आहे, हे भगवंतानी करून घेतलेला आहे, मी केलेला नाही. कारण सर्वसामान्य लोकांनी मदत केलेली त्यावेळेस आणि प्रत्येकाने त्या सहभागी घेतला. आता पालखीबद्दल बोलू तर पुण्याच्या महापौर आमच्या मंजुषाताई नागपुरे यांनी एक आव्हान केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या पुणे शहरामध्ये, की आपल्याला उद्या आज रात्री 9 वाजता बरं का महाराज
जागतिक पसायदान घ्यायचं आहे. का पसायदान घ्यायचं आहे? का आम्हाला पुढं राजकीय विषय नाही. हा पसायदान हे अख्ख्या भारतामध्ये, अख्ख्या जगामध्ये बघा वातावरण कसं आहे. युद्धाचं वातावरण चालू झालं. परत पेट्रोल, डिझेल, गॅस, आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या रोज वाढताना पाहतोय आपण. का तर हे युद्धाचा परिणाम. तर माझी विनंती आहे आपल्याला, आपण सर्व विश्व माऊलींनी जसं म्हणलं तर शांत व्हावं, सगळ्यांना भक्ती मार्गात जावं, या उद्देशाने आपल्याला हा जागतिक पसायदान सर्वांना घ्यायचं. का किती आपण कीर्तनामध्ये दंग असलो, भजनामध्ये दंग असलो, तरी त्याच्या वेळेचे नियोजन करून आपण बरोबर 9 वाजता हा त्या लिंकवर जाऊन आपल्याला ते पसायदान घ्यायचंय. माझी तेवढीच विनंती असेल. आणि या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण भागवत महाराज गोळेगावकर, दिंडीचे प्रमुख हरिभक्त करण महाराज पाटील महाराज गोळेगावकर यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो, मी जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हे माऊली गार्डन तुम्हाला कायम राहणार. आणि माझ्या जीवात जीवन, माझ्या बायकोच्या जीवात जीवन, माझ्या मुलाबाळांच्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत दिंडी परंपरा ही कायम आमच्या माऊली गार्डन मध्ये राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. माऊली ग्रुपने मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला. सन्मान नकोय, माऊलीमध्ये सन्मान चालत नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या विचाराला विराम देतो. जय श्रीराम. नमस्कार, मी मनीषा राजाभाऊ कदम. आपण आमच्या इथे हॉल आहे माऊली गार्डनमध्ये दिंड्या येतात. 9 नंबरची दिंडी येते, विदर्भाची दिंडी येते, अशा 3-4 दिंड्या आमच्या इथे मुक्कामाला असतात. आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं. आणि आमचे मिस्टर राजाभाऊ कदम सामाजिक कार्यकर्ते, ते त्यांच्यामध्ये जास्त सर्व वारकऱ्यांमध्ये मिसळून राहून त्यांची सगळी सोय व्यवस्था, सर्व कार्यकर्ते असतील सर्वजण हे एकदम छान त्यांची व्यवस्था बघतात. आणि खूप म्हणजे असं वाटतं की आपल्यामध्ये पांडुरंगच आलेला आहे आपल्या दारी. आणि जेव्हा आपल्या दारामध्ये ही पालखी येते, आपलं नामस्मरण गजर होतो आपल्या कार्यालयामध्ये, ह्याचं प्रचिती खूप आलेली आहे. की आपण फक्त म्हणत असतो की नाही का वारकरी वारकरी, पण वारकऱ्यांची सेवा करणे ही मनोभाव म्हणजेच पांडुरंगाची सेवा घडते. आणि आम्ही त्यांचे म्हणजे आता आपण त्यांची सेवा करतो हे आपण स्वतः करत नाही, तर आपल्याकडून पांडुरंग करून घेतो असं मला वाटतं. कारण आपण पाहतो, आपण असं नाही म्हणायचं की आम्ही करतो म्हणून, आपण पांडुरंग आपल्याकडून करून घेतो, देव आपल्याकडून करून घेतो. आणि त्यामुळे आपल्याला ही सेवाभाव मिळते. आणि जेव्हा हे वारकरी सगळे जण येतात तेव्हा त्यांची सोय, चहा, नाश्ता, जेवण हे केल्याने त्यांचे भजन चालू राहते. त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व होतो की असे वेगवेगळे उपक्रम, त्यांचे भारूड असतं, असे वेगवेगळे भजन कीर्तन हे सारखं चालू राहतं दिवसभर 2 दिवस कार्यालयामध्ये. म्हणून खूप छान वाटतं. आणि खरंच असं वाटतं नेहमी आपण असं करत राहावं, अशी सेवा त्यांची करत राहावी. त्यामुळे आपली प्रचिती नक्कीच छान होते आणि आपल्या मुलाबाळांनाही त्याचा आशीर्वाद लागतो. आणि आपण पाहतो, आम्ही 10 ते 12 वर्ष झालं असेल सासवडपर्यंत, आपल्या इथून कात्रजपासून सासवडपर्यंत चालत जातो दिंडी बरोबर. असा आमचा ग्रुप असतो, 40-50 लोक असतात. त्यांना घेऊन आम्ही तिथे जातो. एकदम छान असं वाटत नाही की आपण इतके किलोमीटर चाललोय. की आपण पाहतो की 20-30 किलोमीटर चाललं तर आपल्याला किती त्रास होतो इथल्या इथे चालायचं. पण आपण जेव्हा हा दिवे घाट पूर्ण चालतो तेव्हा असं वाटत नाही की खरंच आपण घाट चढतोय म्हणून. कारण इतके वारकरी, लाखो वारकरी आपल्याबरोबर चालत असतात. त्यांच्या सानिध्यात आपल्याला चालायला भेटतं. आणि खूप म्हणजे त्यांचं नामस्मरण करत करत आपण चालत राहतो. त्यामुळं अजिबात थकवा येत नाही किंवा काही वाटत नाही. आणि आपण पाहतो आपले पुणेकर किती सेवा करत असतात वारकऱ्यांची. जिथे चहा असेल, नाश्ता असेल किंवा पाण्याच्या बॉटल असतील, हे सर्वजण देत देत वारकऱ्यांची सेवा करत जातं. आणि कधी आपल्याला सासवडपर्यंत पोहोचतो हेही कळत नाही. आणि तिथे गेल्यावर म्हणजे सर्वांना येताना अरेंजमेंट करायची, सर्वजण जे आपल्याबरोबर आलेत तेवढ्यांची अरेंजमेंट एकदम व्यवस्थित करतो. आणि दर्शन घेऊन आम्ही रात्री 12-1ला घरी येतो. जय हरी. नमस्कार, मी कल्पना प्रदीप शेलार, प्रभाग अध्यक्ष
आणि BJPचं सरचिटणीस म्हणून पण काम करते. पण या वारकऱ्यांचं एवढंच सांगायचं की आता जो आनंद असतो म्हणजे वारकरी आल्यानंतर की असं वाटतं आपल्याला गर्दीत जाण्यापेक्षा वारकरी आपल्या दारी येऊन आपण त्यांची सेवा करतो ती आपलं खूप महत्भाग्य आहे. आणि आता महापौरांनी पसायदान ठेवलेलं आहे ही सर्व वारकऱ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठी की एकच दिवशी एकाच टायमिंगला त्यांनी तो निर्णय घेतला. तो खूप छान आहे, मला फार छान वाटलं. आणि माझेही 10 वर्षापासून वारीला मी सासवडपर्यंत जाते. तो पण अनुभव वेगळा असतो. असं वाटत नाही स्वप्नात की आपण तिथपर्यंत चालत जाऊ, पण कसे काय वारी बरोबर एवढ्या लाखो लोकांबरोबर आपण चालतो तो आनंद वेगळाच असतो. तसं आपण 1 किलोमीटर चालायचं म्हटलं तरी आपल्याला होणार नाहीये, पण तो आनंद आणि वारकऱ्यांच्या बरोबर चालणं खूप छान वाटतं. आणि आपण ही परंपरा चालू ठेवली आहे म्हणजे आपल्याला मुलांना नातवंडांना ही संस्कृती पण त्यांनाही त्यांच्याकडनंही सेवा घडली पाहिजे ह्या हेतूने आपण हे सगळं करतोय. आणि परमेश्वराची कृपा ही कायम आपल्या सर्वांवर असू दे. अजून एक आयुष्यातला चमत्कार असा सांगायचा आहे की मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी तुडुंब भरलेली होती. आता तिथनं पालखी कशी प्रस्थान करायचा हा फार मोठा प्रश्न होता. पण ज्या दिवशी प्रस्थान होतं त्या दिवशी पूर्ण नदीचं पाणी हे करून कमी झालं आणि रस्ता करून दिला आणि ती पालखी सुरळीत बाहेर पडली. अजून एक सांगायचं की आम्ही सासवडपर्यंत जे 100-150 लोक नेतो ते मनीषाताई राजाभाऊ यांच्याबरोबर हे वारकऱ्यांची सेवा ते घडवतात. तिथे जाऊन मनीषाताई आणि आम्ही एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून अन्नदानाची सेवाही करतो आणि त्यांचंही आम्हाला छानपैकी आशीर्वाद मिळतात. त्याचाच आनंद फार असतो. एवढंच बोलते. नमस्कार. डॉक्टर वैशाली वादळ. जसं की आता सांगितलं मी नेत्ररोग तज्ञ आहे आणि पुण्यामध्ये मी रुग्णसेवा करते. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझं माहेर म्हणजे माझं जन्म हे गोरोबा कुंभारांचं तेल आणि त्यामुळे माझं वारकरी संप्रदायाशी फारच जवळीक नातं आहे, भावनिक नातं आहे. तर मागच्या वर्षी माऊलीनीच बुद्धी द्यायचं असं म्हणावं की आपल्याकडे कडनं जेवढं काही थोडीफार सेवा करता येईल ते आपण करू असं विलासदार ताई आल्यानंतर एक डोक्यामध्ये त्यांनी बुद्धी दिली. आणि मागच्या वर्षीपासून मी थोडेफार औषधं आणि प्रवासासाठी एक उपयोगाला येईल असा चिवडा मी वाटप करायचा मागच्या संकल्प म्हणजे मागच्या वर्षापासून सुरू केलाय. तसं याही वर्षी मी औषधं आणि चिवडा वाटप करण्यासाठी माऊलीच्या कृपेने इथे तुमच्यासमोर उपस्थित आहे. औषधांची फक्त मी थोडीशी माहिती तुम्हाला याच्यासाठी देते की त्याच्यात मी 2 प्रकारची औषधं ठेवलेली आहेत. एक म्हणजे पित्ताची गोळी दिलेली आहे कारण बऱ्याच जणांना प्रवासात खाण्यापिण्यातून किंवा खाण्यापासून पित्ताचा त्रास होतो. ती तुम्ही दिवसातून 1 वेळा घेऊ शकता. आणि दुसरी म्हणजे कणकणी किंवा अंगदुखी असेल तर घेण्यासाठीची गोळी एक त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. ती तुम्ही 2 वेळा घेऊ शकता. दिवसभर चालून समजा डोळ्यांमध्ये काही गेल्यासारखं वाटलं, कचरा गेल्यासारखं वाटला, स्वच्छता होण्यासाठी असा डोळ्यांचा थिकाचा ड्रॉप त्याच्यामध्ये आहे, तो तुम्ही 2-3 वेळा टाकू शकता. आणि एक मलम, आयुर्वेदिक मलम मी त्याच्यात टाकलाय जेणेकरून की तुम्हाला रात्री समजा गुडघेदुखी वाटली किंवा पायदुखी वाटली तर तो मलम लावून तुम्ही तो चोळू शकता. फक्त तो मलम जो आहे तो उघड्या जखमेवरती लावायचा नाही. गुडघेदुखी पायदुखी ह्याच्यावरती तुम्ही लावू शकता. पण समजा मी औषध वाटप करताना कुणाला एखाद्या गोळ्याची अलर्जी असेल किंवा रिॲक्शन असेल तर त्याची मला पूर्वकल्पना द्या म्हणजे ती गोळी तुम्ही घेऊ शकता का नाही हे मी तुम्हाला सांगू शकते. मी जे काही औषधं आता देते ते 99% लोकांना त्याची काही अलर्जी रिॲक्शन नसते, पण केव्हा केव्हा त्याचा 1% लोकांना कुठल्या औषधाची अलर्जी असू शकते. तर ते मी फक्त वाटप करताना कृपया मला त्याची तुम्ही जाण द्या एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करते. तर मला करण्याचा योग ईश्वराने मला बुद्धी घातल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानते आणि माऊली ग्रुपचेही मी आभार मानते की मला ही सेवा करायची संधी त्यांनी दिली. त्यांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. तर कसं वाटलं मंडळी आजचा भाग? जर या भक्तिमय प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम माऊली.